छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील गिरिदुर्गावरील एकमेव मंदिर असलेल्या पन्हाळगडावरील शिवछत्रपती मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। छत्रपती शाहू महाराजांनी सन 1913 मध्ये या मंदिराची स्थापना केली होती। गेल्या 14 वर्षांपासून प्रत्येक गुरुपौर्णिमेला नवीन युवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने इथं अखंडपणे शिवछत्रपतींचा जागर केला जातोय। यंदाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं। पन्हाळगडावरील शिवछत्रपती मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। छत्रपती शाहू महाराजांनी 1913 साली स्थापन केलेलं हे मंदिर महाराष्ट्रातील गिरिदुर्गावरील छत्रपती शिवरायांचं एकमेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। नवीन युवक विद्यार्थी संघटनेच्या वतीनं गेली 14 वर्ष प्रत्येक गुरुपौर्णिमेला इथं शिवछत्रपतींचा जागर केला जात असून यावर्षीही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाला नरवीर शिवा काशीद यांचे 13वे वंशज आनंदा काशीद यांच्यासह पूनम तोडकर, अमृता भनागडे, डॉक्टर अजित देसाई, एकनाथ पाटील, पुंडलिक बिरांजे, जयसिंग चौगुले, प्राध्यापक आनंद गिरी, डॉक्टर अमर जाधव, रमेश खोपकर, अमित मोळे, विकास बिसुरे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते। यावेळी संतोष कांदेकर यांनी शिवछत्रपतींच्या इतिहासाचा आढावा घेत उपस्थितांना शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं। छत्रपती शिवरायांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं। गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी शिवभक्तांनी शिवछत्रपतींना अभिवादन करत स्वराज्याच्या आदर्शांचं जतन करण्याचा संकल्प केला।